जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 12। जैन दर्शन कार्यकारण भाव अनादि विश्वाची निर्मिती। प्रत्येक जैन शास्त्रामध्ये विश्वाचा विस्तार स्वतंत्रपणे केला आहे। दृश्यमान विश्व जगत याचा करता हर्ता कोणी आहे का, अशी जिज्ञासा प्राचीन काळापासून तत्वचिंतकांसमोर उभी आहे। या विचाराने तत्वचिंतकामध्ये दोन विभिन्न मान्यता निर्माण केल्या। काही वेदनिष्ठ दर्शनकार वा विशाल सृष्टीच्या मागे कोणी महान शक्ती आहे, ती सर्वव्यापक सर्वशक्तिशाली व सर्वदर्शी असून तिला ते परब्रह्म ईश्वर इत्यादी शब्दांनी व्यक्त करतात। त्याचा तर्क असा की ह्या चराचर प्राण्याने युक्त अशा विश्वाच्या निर्मितीच्या मागे कोणी महान अद्भुत सामर्थ्ययुक्त व्यक्ती असली पाहिजे, त्याशिवाय एवढा हा विश्वातला पसारा कसा निर्माण होईल। कोणतेही सामान्य किरकोळ कार्य होण्यास निमित्त लागते, तर मग हा तर गुरुतर स्तंभ आहे। म्हणून सृष्टीच्या या कार्याला कोणीतरी निर्माता चालना देणारा असावा, असा सरळ तर्क वेदनिष्ठ दर्शनकारांचा आहे। सृष्टिकार्य व ईश्वर यांचे कारण म्हणून कार्यकारणवादाचा जन्म झाला। तसेच सांख्यांनी देखील आपल्या विशाल प्रकृती व पुरुष तत्वामध्ये कार्यकारणवाद ईश्वराच्या ठिकाणी प्रकृती हे मूळ तत्व कल्पून आपल्या कार्यकारणवादाची आधारशिला टाकली आहे। पण ईश्वर अशी बाह्य सत्ता त्यांनी मानली आहे। सांख्यांच्या सत्कार्यवादाची मीमांसा सृष्टिकार्य व कारणावरच अधिष्ठित आहे। ईश्वराची कल्पना केल्याने अनेक प्रश्न उत्पन्न होतात। त्या सर्वांना उत्तर म्हणून जैन दर्शनकारांनी आपला एक आगळा व तर्कसंगत विचार मांडला। त्या दर्शनाच्या द्रव्य गुण व पर्याय त्रिपुटीचे रहस्य जाणून घेतले, तर त्यात सर्वच प्रश्नांना उत्तर मिळते। अनादित्व। जैन दर्शनकारांनी या दृश्यमान जगाचा कोणी निर्माता आहे ही गोष्ट प्रथमतः अमान्य केली आहे। ते अनादिकालापासून विद्यमान आहे व अनंत काळपर्यंत राहणार आहे। ही सृष्टी अकृत्रिम कल्पलेली आहे। या जगाला कोणतीही शक्ती उत्पन्न करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, म्हणून मूळतःच ते अविनश्वर आहे। सृष्टीच्या विषयी जैनाचार्यांनी सखोल विचार केला व त्यातून त्यांना सृष्टीचे अनादित्व अनंतत्व लक्षात आले। आचार्य कुंद यांनी या गोष्टीचे पंचास्तिकाय या ग्रंथात समर्थन केले आहे। जगाची सत्ता सर्व पदार्थात आहे। ती सत्ता जगातील प्रत्येक पदार्थात आहे। ती सत्ता अनंत पर्याय रूप आहे। ती सत्ता उत्पाद व्यय व द्रव्य रूप आहे। ती सत्ता आपल्या प्रतिपक्षासहित आहे। प्रत्येक पदार्थात पर्यायामध्ये व गणामध्ये अवांतर सत्ता असते। याचा अर्थ असा, जगात सर्वत्र द्रव्य आपल्या सत्तेने अस्तित्वात आहे। ही द्रव्याची सत्तारूप अवस्था जगत सृष्टी व्यवस्थेचे उत्तर आहे। सत व्यवस्था। जैन दर्शनामध्ये प्रत्येक पदार्थाची अस्तित्वरूपाने सत्ता मानलेली आहे। जो सत्पदार्थ आहे तो कधीही नष्ट होत नाही। कोणताही पदार्थ उत्पन्न करता येत नाही व नष्ट होत नाही। यामध्ये जे ध्रुव स्वरूप आहे ते द्रव्यातील अस्तित्व वस्तुत्व गुणामुळे आहे। आचार्य समंतभद्र आपल्या स्वयंभू स्तोत्रात म्हणतात, नैवा सतो जन्म सतो न नाशो दीपस्तंभः पुद्गल भावतोस्ति। अर्थात असत पदार्थ कधी उत्पन्न होत नाही आणि सत्पदार्थ कधी नष्ट होत नाही। आचार्यांनी यासाठी एका दिव्याचे उदाहरण दिले आहे। दिवा जळतो तेव्हा अंधकार दिसत नाही, पण दिवा विझला की अंधकार दिसून येतो। या दोन्हीमध्ये एकाग्र व अंधकार हे पुद्गल पदार्थ आहेत। त्यात पुद्गल द्रव्याची नवीन उत्पत्ती होत नाही। तद्वत जे विद्यमान आहे ते नष्टही होत नाही। दिवा तर प्रकाश किंवा अंधकार संपला तरी आहेच। अंधकार व प्रकाश या पुद्गल द्रव्याच्या अवस्था आहेत। भगवद्गीतेमध्ये द्रव्याचे नित्यत्व व अच्छेद्य अभेद्य रूपाने सांगताना पण हेच म्हटले आहे। नासतो विद्यते भावः
ना भावो विद्यते सतः, अर्थात कोणतीही जगात नसलेली वस्तू उत्पन्न होत नाही व असलेली वस्तू नष्ट होत नाही, म्हणून वस्तूचे द्रव्यत्व या ठिकाणी पण स्पष्ट केले आहे. द्रव्य व्यवस्था. द्रव्याचे स्वरूप जैन दर्शनामध्ये आचार्यांनी खालीलप्रमाणे सांगितले आहे. सत्ता लक्षण असलेला उत्पाद व्यय द्रव्यरूप गुणपर्याय रूप असे द्रव्याचे स्वरूप दर्शन सर्वज्ञ प्रणीत आहे. द्रव्याच्या लक्षणामध्ये अन्य दर्शनकारांची मतभिन्नता आहे. बौद्ध द्रव्य क्षणिक अर्थात प्रतिक्षणाला नवीन उत्पत्ती व नाश पावतात. काही वैशेषिक वेदांत दर्शनकार द्रव्याला नित्य मानतात व गुण स्वतंत्र मानतात, पण ही मान्यता एकांतवादी आहे. वस्तुतः द्रव्याचे लक्षण यापेक्षा वेगळे आहे. कोणतेही द्रव्य पर्यायाशिवाय असूच शकत नाही व पर्याय द्रव्याशिवाय असणे शक्य नाही. द्रव्य व पर्याय दोन्ही एक दुसऱ्यांशी संबद्ध आहेत. हे वेगवेगळे पृथक असू शकत नाहीत. हे दृश्य आपणास नेहमीच पाहावयास मिळते. संसारी जीवाच्या मनुष्य देव नारकी या अवस्था त्याला जन्ममरणामुळे प्राप्त होतात किंवा एकाच जीवात जन्मल्यानंतर मृत्यूनंतर बाल तरुण वृद्ध इत्यादी अवस्था दिसतात. त्या सर्व पर्याय व्यवस्थेत आत्मतत्व एक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की द्रव्य सामान्य रूपाने ध्रुव नाशरहित आहे. त्याचे गुणही स्वभावरूपाने ध्रुव आहेत, परंतु द्रव्याचा किंवा पर्याय प्रतिक्षण बदलत असतो. म्हणजे पर्याय नष्ट होतो व त्याचे स्थान नवीन पर्याय घेतो. जैन दर्शनामध्ये जगातील सर्व अनंत पदार्थ दोन प्रकारे विभाजित केले आहे. एक चेतन, दोन अचेतन. त्यांना ज्ञान व दर्शन शक्ती आहे ते चेतन व ज्यांना ज्ञान व दर्शन नाही ते अचेतन. चेतन पदार्थाला जीव किंवा आत्मा ही संज्ञा आहे व त्याचे संसारी व मुक्त हे भेद आहेत. संसारी जीव चतुर्गतीमध्ये भ्रमण करतो, तर जन्ममरण रहित जीव मुक्त असतो. त्याचप्रमाणे जीवाच्या व्यतिरिक्त अचेतन किंवा जडाचे विभाजनाला अजीव पदार्थ मानून त्याचे पुद्गल अर्थात मूर्त व अमूर्त, धर्म अधर्म, आकाश व काल हे भेद आहेत. यांचे कार्य प्रत्येक पदार्थाला गती देण्यास, त्यांना स्थिर करण्यास व जागा देण्यास निमित्त होणे हे आहे. हे सर्व पदार्थ उत्पाद व्यय द्रव्य यामुळे सतरूप आहेत. त्यांना गुण आहेत, पर्याय आहेत.